नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्या। आज दिल्लीच्या जंतर मंतरवर ईव्हीएमच्या विरोधात मोठा जनसैलाब उसळला। आम्ही ही बातमी दर्शकांना यासाठी दाखवत आहोत कारण नेहमीसारखंच मेन स्ट्रीम गोदी मीडियाने ही बातमी दाबून टाकली। आज एकाही चॅनलने या बातमीला आपल्या महत्त्वाच्या बातम्यात जागा दिली नाही। खरं तर हा विषय मोठा आणि आपल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशासाठी महत्त्वाचा पण आहे, कारण ईव्हीएम द्वारे मतदान प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना ईव्हीएम है तो मोदी है असे उपहासात्मक टिप्पणी करताना म्हटलं होतं। लोकशाही मजबूत करायची असेल तर फ्री अँड फेअर वातावरणात मतदान व्हायलाच पाहिजे आणि हीच मागणी घेऊन सर्वोच्च न्यायालयातील काही वकिलांनी हे आंदोलन सुरू केलं। बामसेफ आणि आंबेडकरवादी संघटनांनी त्यास पाठिंबा दिलेला आहे। यावेळी ॲडव्होकेट महमूद प्राचा यांच्यासह दिल्ली विद्यापीठातील बडतर्फ सहयोगी प्राध्यापक डॉक्टर ऋतु सिंह हिचेही जोरदार भाषण झाले। तभी आ सकता है जब सुप्रीम कोर्ट से बड़ी अदालत जो कि जनता की अदालत है वो सड़कों पे आके ये फैसला कराए कि सुप्रीम कोर्ट के जज जो जनता के नौकर हैं वो जनता की आवाज पे वही फैसला करे जो पूरी दुनिया के सभी संवैधानिक कोर्टों ने ये कहा है कि ईवीएम एक धोखा है। चुनाव सिर्फ और सिर्फ पेपर बैलेट से होने चाहिए। ये फैसला जनता की अदालत ने तय किया। यही फैसला सुप्रीम कोर्ट को भी जल्दी से जल्दी करना चाहिए। आज धारा 144 के बावजूद सारे दिल्ली के बॉर्डर्स पे पुलिस के बावजूद ये जो लाखों लोगों का जनसैलाब आया है देश के मालिकों का, ये इस बात को दिखाता है कि इस बार चुनाव और इसके बाद हर बार चुनाव ईवीएम से नहीं पेपर बैलेट से होंगे। हम अगर बामन मेश्राम साहब और यहाँ बैठे हमारे सभी साथी, हमारे ईवीएम हटाओ संयुक्त मोर्चा के भी सभी साथी यहाँ पे मौजूद हैं, हमारे देश से कोने कोने से आए हुए बहादुर नेता जो असली नेता हैं वो ये सभी मौजूद हैं। अगर वो आप आज ऐलान करते हो तो चुनाव आयोग के ऊपर आज ही ताला लगा दिया जाएगा अगर वो पेपर बैलेट से चुनाव कराने के लिए तैयार नहीं होता। देश के हर एक चुनाव आयोग के ऑफिस के बाहर ताला लगा दिया जाएगा, हर एक गोदाम के बाद ताला लगा दिया जाएगा। यह संवैधानिक काम होगा, यह गैर संवैधानिक नहीं। मैं एक बात ये कहना चाहता हूं कि ये पुलिस जो आप लोगों को रोक रही है, ये कानूनी काम कर रही है। मैंने पहले बोलने की निवेदन भी इसलिए की थी कि आज इस तरह के प्रोग्राम्स को रोकने की पुलिस के पास कोई कानूनी ताकत नहीं है। आज वही केस एक हाईकोर्ट में लगा हुआ है, मुझे यहां से वहीं जाना है। पुलिस ये अपराध करती है अगर आप लोगों को यहां रोकती है, ये मैं बताना चाहता हूं। और वकीलों की जिम्मेदारी है ये कि वो ढाल बन के आप लोगों के आगे खड़े हो। अगर पुलिस कोई गैर कानूनी काम आपके साथ करती है, हम वकील ये वादा करते हैं कि आपकी ढाल बनके देश के मालिकों, देश की जनता के सामने खड़े रहेंगे। किसकी मजाल है जो देश की जनता को उंगली लगा ले? किस मोदी सरकार की, किस अमित शाह साहब की हिम्मत है कि हमारी देश की जनता को पुलिस के माध्यम से एक उंगली लगा दे? हम देखेंगे। ये बात आप समझ लीजिए अच्छे से, कानून में कोई प्रावधान ऐसा नहीं है जिससे यह कहा जा सके। मैं सभी लोगों से गुजारिश करता हूं, रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट का धारा 61A ध्यान से पढ़ लें। उसमें यह साफ लिखा हुआ है कि मतदान पेपर से, पेपर बैलेट से होंगे। हाँ, ईवीएम से भी चुनाव हो सकते हैं, ऐसा कहीं नहीं है कि ईवीएम से ही चुनाव हो सकते हैं। तो यह बहुत बड़ा झूठ आप सब लोगों के सामने लाया जा रहा है कि कानून में परिवर्तन करना पड़ेगा। किसी कानून में कोई परिवर्तन नहीं करना पड़ेगा। पेपर बैलेट से चुनाव होना भारत के संविधान में ही नहीं, भारत के कानून में जो पार्लियामेंट ने पास किया है धारा 61A, मैं सब लोगों को बता रहा हूं, ध्यान से पढ़ लें। एक बात ये, दूसरी बात ये, हम इस बात का ओपन चैलेंज कि इनके साथ क्या शरारत कर रहे हैं। बट साथियों, मैं ये बता दे रही हूं आपको, और आप सब भी इस चीज को समझते हो, वो लोग भारत को क्या बचाएंगे जिन्होंने भारत बनाया ही नहीं है। तो जिन लोगों ने भारत को बनाया है वो हम लोग हैं। हम भारत के लोग,
जो लोग खुद विदेशी हैं वो क्या जानेंगे भारत को कैसे बचाना है। हम लोग माफी मांगने वालों की औलादे नहीं है, हम लोग घुटने टेलने वालों के वंशज नहीं है, हम लोग अंबेडकर, शाहू, परियार, फूले, सावित्रीबाई फूले, इन लोगों के, बाबा साहेब भीमराव अंबेडकर जैसी शख्सियतों के वंशज हैं। सो प्राउडली गर्व से कहते हैं हम अंबेडकरवादी हैं, संघर्षों के आदी हैं। और साथियों, इनसे ज्यादा क्रूअल थे ना गोरे, गोरे तो ज्यादा खतरनाक थे ना। अगर हम उनको भगा सकते हैं तो ये सावरकर की नस्लें क्या चीज है हमारे सामने। कल लड़े थे गोरों से, आज लड़ेंगे चोरों से। और ये तैयारी कर ले, इनका सुपड़ा साफ बड़ी जल्दी होने वाला है यहाँ से। और लोगों ने मुझसे पूछा अभी कि मैडम बताओ क्या होगा, इलेक्शन कमीशन तो नहीं मान रहा है। तो कल ही एडवोकेट महमूद प्राचा जी ने कहा कि इलेक्शन कमीशन नहीं मान रहा है तो कोई बात नहीं, तैयारी रखे, सबसे पहले ताला उसके दफ्तर के बाहर लगेगा, सबसे पहला ताला उसके दफ्तर के बाहर लगाया जाएगा। और दूसरा ताला जो हमारे लोगों को डराया जाता है ईडी से, दूसरा ताला ईडी ऑफिस के बाहर लगेगा। ये देख लो जनसलाब। और साथियों याद रखना, ये लोग याद रखेंगे, ये डेमोक्रेसी, लोकतंत्र जहां पे लोगों का राज होता है। अब फैसला उस अदालत से नहीं आएगा जो बंद कमरे में होती है, अब फैसला जो भी आएगा जनता की अदालत से आएगा और आप लोगों की अदालत फैसला करेगी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली 31 जानेवारी रोजी मूक नायक नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं। तेव्हाच्या मुक्या समाजाचा आवाज म्हणून हे नियतकालिक पहिल्यांदा बाबासाहेबांनी काढलं। आज त्याचा 104वा वर्धापन दिन शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भडकल गेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूकनायकचा वर्धापन दिन साजरा केला। विश्वाला शांती, अहिंसा, मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचेच विचार घेऊन ज्यांनी संपूर्ण जगामध्ये 84,000 लेण्या स्तूप निर्माण केल्या, त्या भारत भूमीचे पहिले सम्राट, चक्रवर्ती सम्राट अशोक राजा, ज्यांनी भारतातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला समानतेचा अधिकार दिला, खऱ्या अर्थानं माणूस म्हणून बनवलं। 26 जानेवारीलाच आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला। ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो। मला आनंद आहे की कालच आमचा विषय झाला की 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे व्रतपत्र पाक्षिक चालू केलं आणि त्याचा 104था वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत। मला या ठिकाणी सांगायला आवडेल, आनंद होईल की दीपक भाऊ आणि आम्ही रात्री बसलो होतो आणि सहज विषय झाला आणि मी सगळ्यांना धन्यवाद देतो, क्रांतिकारी जय भीम करतो की कमी वेळामध्ये कुठली कार्यक्रम पत्रिका नसताना एका फोनवर दीपक भाऊच्या आपण सगळे आंबेडकर चळवळीतले बांधव या ठिकाणी जमलो। हीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने हीच प्रेरणा घेतली आम्ही आणि हेच कार्य आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत। माझ्या बांधवांनो, जी लोकशाही आहे, जे बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं, त्याचे लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहेत। एक शासन, दुसरं प्रशासन, न्यायपालिका आणि मीडिया। बाबासाहेबांनी सांगितलंय शासन, प्रशासन आणि न्यायपालिका यामध्ये आमची माणसं आहेत। वृत्तपत्र नव्हतं, कारण की ज्या चळवळीला वृत्तपत्र नसतं, एखादा पक्षी आहे त्याचा पंख तुटलेला आहे, तो पक्षी उडू शकत नाही, त्याच पद्धतीने आंबेडकर चळवळीचं सुद्धा होता कामा नये म्हणून स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायकची स्थापना केली। आमचा जो समाज होता तो मुका समाज होता, तो दलित समाज असो का बहुजन समाज होतो, आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये प्राधान्याने पुढे येऊ देत नव्हते। म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं ह्या मुक्या समाजाचा मी नायक होतो, म्हणून त्याचं मूकनायक नाव ठेवलेलं आहे। जो मुका समाज होता तो बोलायला लागला, बाबासाहेबांनी मूकनायकची स्थापना केली आणि त्यातून प्रखर या मनुवादाच्या विरुद्ध बंड पुकारलं, हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे। या मूकनायकची स्थापना आजच्या दिवशी केली होती। 31 जानेवारी 1920 रोजी या वृत्तपत्राची बाबासाहेबांच्या हस्ते याची वर्धापन दिन त्यावेळी साजरा करण्यात आला होता, स्थापना दिन। याचा 104वा वर्धापन दिन आज रोजी आपण सगळे जागरूक भीमसैनिक म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत। या ठिकाणी सर्व पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी सामील झालेले आहेत। आज या ठिकाणी सय्यद भाई तौफिक असतील, राहुल भाऊ साळवे असतील, डॉक्टर विलास जोंधळे साहेब असतील, विजू भाऊ वाऊळ असतील,
डॉक्टर किशोर भाऊ वाघ असतील, त्याच्यानंतर रतनकुमार साळवे जे असतील, अरुणजी शिरसाट सर असतील, अमित भाऊ वाऊळ आहेत, सोनू भाऊ आहेत, स्वप्नील भाऊ आहेत, राम भाऊ आहेत, संतोष भाऊ आहेत, आपले सर्वच भीमसैनिक या ठिकाणी आलेले आहेत. मला या ठिकाणी एक गर्व होतो आहे की आज शहरामध्ये आपण म्हणत आहोत की आंबेडकर चळवळ संपली 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 अशा बोंबा काही लोक आपल्या आंबेडकर चळवळीच्या नावाने मारत आहेत. परंतु मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून या जे काही मनुवादी विचारसरणीचे लोक आहेत जे म्हणत आहेत की आंबेडकर चळवळ औरंगाबाद शहरातली संपलेली आहे, त्यांना एक ठासून सांगू इच्छितो की जोपर्यंत आमच्या सारखे भीमसैनिक या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरक असे काम करीत राहतील तोपर्यंत आंबेडकर चळवळ ही संपणार नाही. तिची गती आम्ही 100 पटीनं का होईना परंतु 10च्या स्पीडने तरी या आंबेडकर चळवळीचा एक छोटासा वाटा खारीचा वाटा आम्ही घेऊ शकू. व आज हा कार्यक्रम करण्याचा उद्देश एवढाच आहे की आपले जो काही मुकनायक बाबासाहेबांचं जे वृत्तपत्र आहे या माध्यमातून जर आपण आज या ठिकाणी अभिवादन केलं नसतं बांधवांनो, मला एक खंत वाटते, तर या ठिकाणी आज रोजी कोणी विजू भाऊ या ठिकाणी अभिवादन केलं नसतं. परंतु आपण सगळे समविचारी आहोत, सगळे जागरूक भीमसैनिक आहोत आणि या आंबेडकर चळवळीचा गाडा आपल्या सर्वांना आपल्या खांद्यावर घेऊन चालायचा आहे. ते चक्र आपल्याला गतिमान करायचं आहे. एवढंच आपण आपल्या सर्वांच्या मनात ठेवून आज रोजी मी या ठिकाणी प्रस्तावना करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी अभिवादन आपल्या हातातील पुष्प या ठिकाणी टाकून मुकनायक याला ग्रंथाला आपण इथं नतमस्तक बाबासाहेबांना होऊ. व त्यानंतर डॉक्टर विलास जोंधळे सर साहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले पाक्षिक मुकनायक याला आज 31 जानेवारीला 104 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शहरातील सर्व भीमसैनिकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं. आज या मुकनायक वृत्तपत्राचं जे वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. 19व्या दशकामध्ये बाबासाहेबांच्या समोर आलेले जे प्रश्न होते की या समाजाच्या गळ्यात मडका आणि पाठीला झाडू होती, याला बोलण्याची मुभा नव्हती, याला चालण्याची मुभा नव्हती, याला पैसे कमवण्याची मुभा नव्हती, राहण्याची मुभा नव्हती, घर बांधण्याची मुभा नव्हती. हा पारतंत्र्यात होता. जेव्हा भारत हा देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात असताना इथला अस्पृश्य समाज हा इथल्या पाखंडवादी धर्मवादी लोकांच्या असणाऱ्या गुलामगिरीमध्ये होता. हे पूर्ण देशासमोर आणण्यासाठी, प्रत्येक घटकाला कळण्यासाठी, इथे असणाऱ्या राज्यकर्त्याला कळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मुक्या समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी मुकनायक या पाक्षिकाची स्थापना केलेली होती. त्यातून ही प्रेरणा इथल्या आंबेडकरी चळवळीने अशी घेतली पाहिजे की बाबासाहेबांनी ज्यावेळेस न्याय व्यवस्थेमध्ये आणि अधिकारासाठी ही जी लढाई आपल्या पाक्षिकाच्या माध्यमातून आपले विचार त्या पाक्षिकातून सर्व देशासमोर आणले, परंतु आजही इथली व्यवस्था, या देशामधली व्यवस्था इथल्या मागासवर्गीयांना परत एकदा अस्पृश्य करू पाहण्याचे मनसुबे आखत आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मी एवढीच विनंती करेन की ज्या पद्धतीने आपण मुकनायकाचा या ठिकाणी आज वर्धापन दिन साजरा करत आहोत, या वर्धापन दिनासोबत आपण या ठिकाणी शपथही घेतली पाहिजे की आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद कसा होईल. आवाज म्हणजे घोषणा नकोय. आंबेडकरी विचारधारा ही प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये कशी पेरली जाईल, त्यातून बाबासाहेबांच्या विचाराचा हा देश कसा घडवला जाईल. कारण ज्यावेळेस तुमचा कोणता पत्रकार तुमची बाजू मांडत नसेल तर तुमच्या पत्रकाला तुम्हीही समर्थन करणं गरजेचं आहे. तो पेपर तुम्ही मोठा करण्याची जबाबदारी इथल्या ह्या आंबेडकरी चळवळीच्या समाजावर आहे. आणि या ठिकाणी मी थांबतो आणि परत एकदा शुभेच्छा देतो. जय भीम. आंबेडकरी विचार बुलंद करण्यासाठी वेगवेगळी वृत्तपत्र, वेगवेगळे पाक्षिक आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं जाळं संपूर्ण देशात निर्माण करू शकलो तर ती बाबासाहेबांना निश्चितच एक मोठी मानवंदना या ठिकाणी राहील. या ठिकाणी दीपक भाऊ आणि सगळ्यांच्या पुढाकारानं हा जो सुंदर कार्यक्रम घेतला आणि बाबासाहेबांचं प्रत्येक निमित्त त्या काळामधला मला एक किस्सा आठवतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मुकनायक सुरू केलं तर त्या काळात बहुतेक केसरी हे वृत्तपत्र 1 नंबरवर होतं आणि त्याचे संस्थापक होते टिळक. टिळकांनी अक्षरशः 1-2 ओळीची बातमी सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं की जा आणि केसरीमध्ये आपली एक जाहिरात द्या. तर ते म्हटले की आम्ही मांगा महाराच्या लोकांच्या कुठल्याही वृत्तपत्राची जाहिरात आमच्या याच्यात देत नाही. तर प्रस्थापित मीडिया कायमस्वरूपी इथल्या SC ST OBC आणि इथल्या सगळ्या बहुजन समाजावर अन्याय करत गेलेला आहे.
आणि तो अन्याय बघा बांधवांनो, आणखी त्याचंच उदाहरण सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांसारखा महासूर्य गेल्यानंतर अक्षरशः केसरीमध्ये एकही लाईन छापून आलेली नाही. ही एवढी भयानक दाहकता त्या काळात आपण अनुभवली, ती दाहकता आज सुद्धा आहे. आज इथले प्रस्थापित आता वृत्तपत्रांची नावं घेते, पण ते ठरवतात कोणाला मोठं करायचं. इथं गेल्या 40-50 वर्षात काम केलेली सगळी माणसं आहेत, पण यांना कधीही ही चळवळ मोठं करत नाही. आणि छोटे मोठे लोक ज्यांच्या लायक्या नाही, जे फक्त इथल्या RSS वादी BJP वादी विचाराचे जोडे वाहतात, अशा लोकांना एका मिनिटामध्ये देशाचा आणि महाराष्ट्राचा हिरो केलं जातं. दिवसभर त्यांची मेन स्ट्रीम मध्ये लाईन दाखवली जाते. ह्या सगळ्या शल्य आपल्या मनात आहे आणि हे शल्य बाजूला सारायचं असेल तर सम्राटनं जशी भूमिका घेतली, सम्राट जसा पुढे आला तसा सम्राट पेपर सारखे दुसरे पेपर सुद्धा आपले मोठे व्हावे ही आपण सदिच्छा व्यक्त करूया आणि बाबासाहेबाला वंदन करूया. जय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायक या पुस्तकाचा जो वर्धापन दिवस आहे, या निमित्त सर्व आंबेडकरी जनतेचे प्रमुख पक्षाचे नेते आहेत आणि कृती समिती, आंबेडकर संघर्ष कृती समिती याचे जे संयोजक आहेत दीपक भाऊ निकाळजे यांनी सगळ्यांना आणि विजयभाऊ वावड यांनी सगळ्यांना निमंत्रित केलं. आणि आपण एवढे का लोक असं नाही, हे लोक म्हणजे एकाच्या पाठीमागे 1000 लोक अशा पद्धतीने आंबेडकर चळवळ आहे. आणि हेच पोरं, हेच तरुण औरंगाबाद शहरामधली आंबेडकर चळवळ चालवतात. आणि आज हा छोटेखानी का असे ना, बाबासाहेबांचा जो विचार हा जागृत ठेवण्यासाठी हे चळवळीचे प्रमुख लोक इथं आले. खरोखर आपण या मुकनायकाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये बाबासाहेबांनी मुकनायक दिलेला आहे आणि आपण या माध्यमातून बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यावी. एवढं जरी केलं तरी बाबासाहेबाला खरी आदरांजली होईल, एवढं मी मानतो आणि शुभेच्छा देतो. या सर्व नेत्या कार्यकर्त्यांची अवस्था एका गारामध्ये जे पर्यंत पडलेला असा मृत, त्याची कंडिशन तशी झालेली आहे. केवळ आंबेडकरी चळवळीची एक अशी आहे चळवळ आणि आंबेडकरी विचारच हा असा आहे की मागच्या 10 वर्षामध्ये या सनातनी व्यवस्थेला हादरे जर कोणी दिले असेल या देशामध्ये तर ते आंबेडकरी विचारांनी दिलेले आहे. आंबेडकरी विचारच या देशाला तारू शकतो, हे शाश्वत सत्य या ठिकाणी मांडतो. आम्ही सगळे आपण एक सोबत बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करतो. सगळ्यांनीच आपापले मनोगत व्यक्त केलेले. आजच्या या वर्धापन दिनी 104 वर्ष आज मूकनायकाला झालेले आहेत. या ठिकाणी असं एक वचन घेऊया की आम्ही सगळेच बाबासाहेबांच्या विचारांवरती काम करत आहोत आणि यापुढेही बाबासाहेबांचा विचार मरेपर्यंत आपण सोडणार नाही असे वचन देऊया, अशी ग्वाही देऊया आणि बाबासाहेबांना अभिवादन करूया. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. आणि काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अशोक अण्णा डोळस यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुंदवाडी संजय नगर येथे मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचा परिसरातील जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. जवळपास 200 ते 250 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. रुग्णांवर पुढील उपचार लायन्स क्लब नेत्र रुग्णालयात मोफत होणार असल्याचं अशोक डोळस यांनी ॲक्ट 20 न्यूजशी बोलताना सांगितलं. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे, माजी मनपा गटनेता भाऊसाहेब जगताप, सोपानराव मगरे, अनिल रत्नपारखे, श्रीकांत रंधवे, बाबासाहेब डांगे, मोतीलाल जगताप यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अनेकांना मोतीबिंदू झालेला आहे. अशा सर्व पेशंटचे या ठिकाणी आम्ही स्वतः त्यांना सर्व मदत करून त्या ठिकाणी ऑपरेशन करून घेतो. मी या ठिकाणी आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आम्ही सुरुवातीपासून आमची 3री पिढी आहे. आम्ही काँग्रेस पक्षात काम करतोय. माझे आजोबा होते, माझे वडील होते आणि मी स्वतःही काँग्रेस पक्षात काम करतोय. आणि काँग्रेस पक्षाची एक संस्कृती आहे की सर्व धर्म समभाव, जिथं सत्य आणि सर्व समाजाला घेऊन चालण्याची भूमिका सातत्याने काँग्रेस पक्षाने केली आणि आम्ही त्या पक्षात टिकून आहेत. आणि त्याच आमच्या प्रभागात जे नेतृत्व करतायत डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब, याचं सातत्याने आम्हाला मार्गदर्शन लाभतंय. आणि या पट्ट्यामध्ये मुकुंदवाडी गाव असताना सुद्धा या गावामध्ये सर्व समावेशक आमचा जन्म इथं झाला आहे, पण कधी आम्हाला असं जातीवादाचं कोणतंही रूप दिसलं नाही. आणि आम्ही सर्व एकत्रित एक कुटुंबाप्रमाणे सर्व समाज बांधव या ठिकाणी राहतोय. माझा वाढदिवस आणि मूकनायकचा वर्धापन दिन एकत्र आहे. मी मला भाग्यवान समजतो की मूकनायक सारखं एक पेपर, एक चॅनल, आज त्याचा पण वर्धापन दिन आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने, आमच्या सर्व सहकार्याच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने मूकनायकाला खूप खूप अशा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र अशोकजी डोळस यांच्या वाढदिवसानिमित्त
काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू ऑपरेशनाचं या ठिकाणी तसेच महानगरपालिकाच्या वतीनं सर्वरोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। गेल्या अनेक वर्षापासून अशोकजी डोळस यांचा वाढदिवस साजरा करत असताना तो समाजाच्या कसा उपयोगी येईल हा मानस डोळ्यासमोर ठेवून आम्ही सातत्यानं या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहोत। निश्चितपणानं सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणजे अशोक डोळस, मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो, कारण त्यांच्या हातून समाजाची अशीच सेवा घडावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज या महापुरुषाला अभिवादन। आणि आज अशोकांना डोळस यांच्या वाढदिवसानिमित्त लाईस क्लब या हॉस्पिटलतर्फे आज नेत्र तपासणी शिबिर ठेवलं आणि अशोकचा आणि आमचा परिचय त्याच्या वडिलापासून आम्ही सतत संगत काम करतो काँग्रेस पक्षात। आणि त्याचे अशोकचे वडील गेल्यानंतर अशोक बी तन मन धनानं पक्षात काम करतो आणि गरीब दुबळ्यासाठी इथं शिबिर लावतो। सतत गरिबाला कसा फायदा होईल असाच कार्यक्रम तो सतत या वार्डाला देतो आणि सतत प्रत्येकाच्या सुखादुखात सहभागी होतो। ज्याचं काही अडीअडचण असते त्या माणसाच्या अडीअडचणी सोडवायचं काम करतो सतत। म्हणून मी त्याच्या वाढदिवसानिमित्त माझ्या मगरे परिवारातर्फे त्याला ढेर साऱ्या शुभेच्छा देतो आणि माझे लांब वारंवारची पेपर फुटी आणि परीक्षेच्या तारखा पुढे ढकलणे, त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षा शुल्काच्या नावाखाली उकळण्यात आलेले कोट्यवधी रुपये हा एक मोठा घोटाळा असून या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्पर्धा परीक्षात पारदर्शकता आणण्याची मागणी आपच्या वतीने करण्यात आली। गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय करणारा सरकारचा, गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय करणारा सरकारचा, गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय करणारा सरकारचा। हम लड़ेंगे जोरों से, अरे पहले लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे जोरों से, अरे पहले लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे जोरों से। आम आदमी पार्टीचा भ्रष्टाचार का एक ही काल, केजरीवाल केजरीवाल, अरे भ्रष्टाचार का एक ही काल, केजरीवाल केजरीवाल, अरे भ्रष्टाचार का एक ही काल, केजरीवाल केजरीवाल। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। या राज्य सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। अरे या राज्य सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। पेपर फुटी हाय हाय, हाय हाय, पेपर फुटी 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 हाय हाय। बेरोजगार तरुणाच्या कदनका सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। बेरोजगार तरुणांच्या कदनका ठरलेल्या सरकारचं करायचं काय? मी संजय चव्हाण, जिल्हा संघटन मंत्री, छत्रपती संभाजीनगर। आज महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगाराच्या खिशावर अक्षरशः दरोडा टाकला जात आहे। हजारो कोटी रुपये राज्य शासन या विद्यार्थ्यांच्या घशातून काढत आहे आणि सरळ सरळ दादागिरी करून काढत आहे। वेळ परीक्षेला बोलवतं आणि वेळेवर आपल्याच माणसाकडनं पेपर फोडतं आणि परीक्षा रद्द केली म्हणून जाहीर करतं। मागे 3 वर्षापासून हे प्रकार खूप वाढलेत, परंतु एकाही विद्यार्थ्यांची फीस राज्य शासनाने आतापर्यंत परत केलेली नाही। या भरती घोटाळा जरी हजार रुपये जरी वाटत असला तरी तो हजारो कोटीचा घोटाळा आहे आणि आम आदमी पक्षाने हा मुद्दा हातात घेऊन यानंतर यापेक्षा
प्रदीर्घ असं आंदोलन छेडण्यात येणार आहे. जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही आम आदमी पक्ष शांत बसणार नाही. याच्या पुढची जर 8 दिवसामध्ये आमच्या निवेदनावर जर यांनी कारवाई केली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी, तर यानंतर जेव्हा मुख्यमंत्री संभाजीनगरला येईल त्यांचा रस्ता रोको केला जाणार आहे, त्यांना घेराव घातला जाणार आहे, अशी आम आदमी पक्षाची पुढची दिशा राहील. थांबून ठेवलेलं आहे. आज 15 ते 20 वर्ष झाले कोणतेच भरती काढले नाहीत आणि काढले तर अशा प्रकारचे घोटाळे ते करत असतात. त्याच्यामुळे आम आदमी पार्टीनं हा पेत्रा घेतलेला. महाराष्ट्र सरकारकडे MPSC सारखं उत्कृष्ट परीक्षा घेणारं मंडळ असताना सुद्धा खाजगी लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यामागे काय कारण एकच आहे, या सरकारला स्वतःचंही पोट भरायचं आहे आणि त्यांच्या पाहुण्यांचेही पोट भरायचं आहे. सगळे योजना किंवा सगळे ठेकेदार जे आहेत त्यांचे पाहुणे आहेत ते दुसऱ्याला देत नाहीत, ते त्यांच्या पाहुण्याला देतात. तर त्यांचंही घर मोठं करायचं आणि त्याचं पोटही मोठं करायचं आहे. म्हणून 50 कोटीनं विकलेला हा सरकार बनलेली सरकार आहे. तर एकीकडे दिल्लीचं सरकार असेल, दुसरीकडे मुंबईचं सरकार आहे महाराष्ट्राचं, दोन्हीमध्ये एक मोठी तफावत आहे. ही तफावत आपण कशी दूर करायची? आता ही तफावत कशी दूर करायची यासाठीच आम आदमी पार्टी जनतेच्या सगळे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहे. आणि दिल्लीमध्ये पंजाबमध्ये ज्या पद्धतीनं आज आम आदमी पार्टी लोकांच्या मूलभूत गरजासाठी लढत आहे आणि देत आहे, हे लोकांना पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तर दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे. दिल्लीमधील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 2-2 वर्षाची प्रवेशासाठी वेटिंग आहे. आपल्या इथं महानगरपालिकेला विद्यार्थी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. याकडे आपण कसं बघतो? बघा, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं एज्युकेशनचं डेव्हलपमेंट आमच्या अरविंद केजरीवाल सरांनी केलेलं आहे ते खूप मोठं, म्हणजे जगाच्या पटलावरती जगाने त्यांचं दखल घेतलेली आहे. अशा पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीनं शाळा एज्युकेशन तिथं आम आदमी पार्टीचे सरकार बनले. हे सरकार तर सगळे शाळा बंद पाडण्याच्या पाठीमागे निघत. मागच्या वेळेस असं कळालं की 14,000 शाळा बंद पाडल्या. म्हणजे या सरकारला शाळा चालवण्याची बिलकुल म्हणजे विश्वास फेल ठरलेले आहेत. 65,000 शाळांचं खासगीकरण. हे काल परवा दिवशी ती पण बातमी कळली. 65,000 जे ज्या पद्धतीनं आंदोलन चालू आहेत, काही आपले विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहेत, त्या आंदोलनाच्या पक्ष हे करत राहील. साहेब, पेपर फुटीचा महाराष्ट्राला मोठा इतिहास आहे. पेपर फुटी प्रकरण महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. यामध्ये आजपर्यंत कोणावर कारवाई झालेली दिसत नाही. सरकार या सर्वांना पाठीशी घालत आहे. हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण हे सरकार जे आहे सगळे साठे लोटे करून एकमेकाशी संगनमत करून हे भ्रष्टाचार करतायत. याच्या मागे का बरं हे यांच्या मागे का मोदी साहेबांची ईडी लागत नाही, यांच्या मागे का CBI लागत नाही? काय कारण आहे यांना मुभा मिळते? काय कारण आहे हे भ्रष्टाचारी मोकळे फिरतात? काय कारण आहे यांना सरकारी यंत्रणा सपोर्ट करतात? मग अशा वेळी सर्व जनतेने आम आदमी पक्षासोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे अशी आमची इच्छा आहे. शाळा कॉलेजांमध्ये सुद्धा एक मोठा विषय आहे, ट्युशनचा मोठा इश्यू आहे. लाखोच्या फीस घेतल्या जातात आणि परीक्षा तोंडावर आली तर पेपर फुटी सारखं कारण पुढे करून परीक्षा रद्द करण्यात येतात. याकडे आपण कसं बघता? तेच तर आता तेच प्रश्न झाला मागे. कारण हे आहे की त्यांना सरकारमध्ये नोकर भरती करायची नाही, फक्त एक सोंग करायचा आहे, एक जाहिरात करायची, पेपर आहे म्हणून जाहीर करायचा, नंतर पेपर फुटला म्हणून जाहीर करायचा, एक चौकशीच्या नावाखाली तातूर बातूर कारवाई करायची. म्हणजे हे सर्व काय नाटकीय पद्धत आहे. सरकारची इच्छा नाही की बेरोजगारांना नोकरी मिळावा, बेरोजगारांना त्यांचे परिवारांना त्यांना न्याय मिळावा. सरकारची अजिबात इच्छा नाही आहे. या नैराश्यातून स्पर्धा परीक्षेचे जे तयारी करतायत ते आत्महत्येचा लोकांचा पाऊल उचलत आहे. बिलकुल हल्ली जबाबदार याला फक्त सरकार जबाबदार आहे. सरकारने आमच्या आम आदमी पक्षाकडे कडून अशी मागणी आहे की गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून या प्रकरणामध्ये राजीनामे देऊन आपले हे करावे.
तर एक देशाची राजधानी जिथं तुमचं सरकार आहे, एक महाराष्ट्राची राजधानी आहे जिथं युतीचं सरकार आहे. दोन्हीकडे शिक्षणामध्ये एक मोठी तफावत आहे. याकडे आपण कसं बघता? याच्यात सुधारणा कशी व्हायची? हमाल माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी साथी सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. याआधीही कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच कामगार उपायुक्त कार्यालयासमोर हमाल माथाडी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र अद्याप या हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. जिंदाबाद 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 कायदा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कायदा आमच्या हक्काचा. आजची निदर्शनं जिल्हाधिकारी कार्यालयावरची आहेत. ही माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. कायद्याच्या चौकटीमधले प्रलंबित सर्व प्रश्न गोदामामधल्या कामगारांचे असतील, कारखान्यामधल्या कामगारांचे असतील, धान्य बाजारातल्या कामगारांचे असतील, किराणा बाजारातल्या कामगारांचे असतील, भाजी मंडईतल्या कामगारांचे असतील, हे सर्व प्रश्न तातडीनं मार्गी लावावेत. यासाठी माथाडी कामगार मंडळाचे अध्यक्ष आणि कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयावरची निदर्शनं झाली आणि आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती येतो आहोत. या प्रश्नासाठी एक निवेदन आम्ही आता जिल्हाधिकाऱ्याला देणार आहोत आणि त्या निवेदनाच्या वेळेस आम्ही त्यांना विचारणार आहोत की हे सगळे प्रश्न आपण तातडीने जर मार्गी लावले नाहीत तर येणाऱ्या 5 तारखेपासून आम्हाला नाविलाजानं तुमच्या दारामध्ये बेमुदत ठिय्या देऊन बसावं लागेल आणि तो निर्णय आम्ही केलेला आहे, संघटना म्हणून केलेला आहे. हे या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्याला सांगण्यासाठी आम्ही आज आलेलो. ठीक आहे. बरोबर. आजचा दिवस खरं तर ज्यावेळेस निवडला आम्ही संघटनेच्या याच्यामध्ये त्यावेळेस महिन्याच्या अखेरपर्यंत मध्ये 7 तारखेला आम्ही महामंडळाच्या वतीनं पुण्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीच्या दिवशीच अन्न नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ यांच्या बरोबर बाबा आढावांची चर्चा झाली आणि त्यावेळेस बाबांनी त्यांना सांगितलं की महिना अखेरपर्यंत हे प्रश्न मार्गी लावा, नाहीतर आम्हाला आंदोलन तीव्र करावं लागेल. त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की आज महिन्याच्या 1 दिवस आधी 30 तारखेला अशी निदर्शनं करावी. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जरूर आज शहीद दिवस आहे. महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली, हा दिवस आम्ही शहीद दिवस म्हणून पाळतो आणि आज महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाच्या वतीनं राज्यभर ठिकठिकाणी आज उपोषणं होत आहेत. ती उपोषणं डॉक्टर बाबा आढाव पुण्यामध्ये सकाळी 10 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत उपोषणाला बसलेले आहेत. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे. माझ्या सगट बरेच लोक आज सकाळपासून उपोषणाला आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता गांधी पुतळ्याच्या ठिकाणी गांधींवरती गोळ्या झाडल्या 5:17 त्यावेळेस आम्ही अभिवादन करणार आहोत. इतर संघटनांचे लोक येतील, त्यांच्यासह अभिवादनाचा कार्यक्रम होईल आणि मग ज्या लोकांनी उपोषण आज सुरू केले सकाळी 10 पासून ते उपोषणाची सांगता देखील होईल. परंतु निश्चितपणे तुम्ही म्हणला त्याप्रमाणे आजच्या दिवसाला एक महत्व आहे आणि उपोषणाचं कारण जसं माथाडी कामगारांचे प्रश्न आहेत तसंच समाजामध्ये जाती आणि धर्माच्या नावाने वितुष्ट वाढवण्याचा जो प्रयत्न होतो आहे, समाजामधला जो सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, त्याच्यासाठी सुद्धा हे उपोषण आहे. हे मात्र आम्हाला या निमित्ताने आपल्याला सांगावं वाटतं. सुभाष लोमटे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील 94 कोरोना योद्ध्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घ्या या मागणीसाठी मागील 86 दिवसापासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. कोरोना महामारीमध्ये जीवावर उदार होऊन या योद्ध्यांनी काम केले, मात्र अद्याप त्यांना सेवेत सामावून घेण्यात आलेलं नाही. लालबावटा मजदूर संघाचे नेते ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी या साखळी उपोषणाला आज भेट दिली. तिजोरीत ताण आला तर चालतो, आमचं ताण नका घेऊ, कारण तुमच्या घरामध्ये तुमचे पगार वाढवणं आवश्यक आहे. एवढे 14,000 तरी आम्हाला द्या, एवढी आमची रास्त मागणी आहे. ही चुकीची मागणी आहे का हे आमचं आता जनतेलाच म्हणणं आहे.
कारण निवडणूक समोर आहे. आता जनता ठरवणार आहे यांना कंटिन्यू करायचं का घरी पाठवायचं. म्हणून आमची तुम्हाला या आमदारांना देखील, आमदारही फिरकला नाही इथं, एक आमदार आला नाही इथं. इथून जातात सगळे, इथं कलेक्टर ऑफिसला सगळे मिटिंगला येतात, काजू बदाम खाऊन जातात. एक आमदार इथं पालकमंत्री येऊन जातात, आमच्याच पैशाचे काजू बदाम खाऊन जातात. इथून जातात असे युटर्न मारून, परंतु इथं थांबावं वाटलं नाही, यांचं बोलावं वाटलं नाही, यांना विचारावं वाटलं नाही. एवढे निर्डावलेले आहेत. राम मंदिर बांधलं म्हणून आता हे निवडून येतील असं होणार नाही. रामाचे भक्त या ठिकाणी उपाशी आहेत. अल्लाह के बंदे यहाँ पे भूखे है और इसीलिए हे सगळे जर एकत्र आले ना तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देखील सत्ता मिळणार नाही. शिंदे साहेब, अधिकाऱ्यांना मतं नाही मागायचे. शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, तुम्हाला मतं मागायचे, तुम्ही ठरवायचे. आता हे यांचे जर कामं केले नाहीत तर या सरकारला मतं देऊ नका असंच हे म्हणणं. धन्यवाद सर. आपलं नाव? मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टकसाळ, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचा सचिव आहे. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया आमच्या ॲक्ट 20 न्यूजच्या पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार.